देशातील बेरोजगार आणि नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे। भारतीय टपाल विभागाने 2026 साठी ग्रामीण डाक सेवक म्हणजेच GDS भरती मोहीम जाहीर केली आहे। या भरती मोहीम अंतर्गत देशभरात तब्बल 28,000 पदांची भरती केली जात आहे। तारीखा आणि अटी काय असणार आहेत ते आपण या बातमीमध्ये जाणून घेणार आहोत। या भरतीमुळे ग्रामीण भागातील तरुणांना रोजगाराची मोठी संधी उपलब्ध होणार आहे। तसेच सरकारी नोकरीचं स्वप्न पाहणाऱ्या उमेदवारांसाठी ही सुवर्ण संधी मानली जात आहे। डाक विभागातील नोकरी ही स्थिर आणि सुरक्षित मानली जाते, त्यामुळे मोठ्या संख्येने उमेदवार या भरतीसाठी अर्ज करण्याची शक्यता आहे। अर्ज करण्याची अंतिम तारीख निश्चित करण्यात आली असून उमेदवारांनी शेवटच्या दिवसाची वाट न पाहता लवकर अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे। देशातील बेरोजगार तरुणांसाठी मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे। भारतीय डाक विभागामार्फत तब्बल 28,000 पदांसाठी मेगा भरती जाहीर करण्यात आली आहे। विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेत कोणतीही लेखी परीक्षा घेतली जाणार नाही, तसेच उमेदवारांची मुलाखतही होणार नाही। ही भरती ग्रामीण डाक सेवक म्हणजेच GDS पदांसाठी राबवली जात असून देशातील विविध राज्यांमध्ये रिक्त असलेली पदे भरली जाणार आहेत। महाराष्ट्रासह अनेक राज्यांतील उमेदवारांना या भरतीचा मोठा फायदा होणार आहे। डाक विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर याबाबतची सविस्तर अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे। इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे। देशभरातील एकूण 23 पोस्टल सर्कलमध्ये ही भरती केली जाणार असून या भरती अंतर्गत एकूण 28,740 पदे भरली जाणार आहेत। या परीक्षेसाठी कोणतीही लेखी परीक्षा होणार नाही। उमेदवाराची निवड केवळ 10वीच्या गुणांवर केली जाणार आहे। या पदासाठी ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात झाली असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत आहे। या पदासाठी अर्ज करणारा उमेदवार हा 10वी उत्तीर्ण असावा, त्याला संगणकाचे ज्ञान असावे, तसेच सायकल चालवता आली पाहिजे। ऑनलाईन अर्ज करण्यासाठी सामान्य OBC आणि EWSच्या उमेदवाराला 100 रुपये फी, तर SC ST आणि महिलांना कोणतीही फी भरावी लागणार नाही। निवड झालेल्या उमेदवाराला पदानुसार वेगवेगळे वेतन दिले जाईल। GDS आणि ABPM मध्ये निवड झालेल्या उमेदवाराला दरमहा 10,000 ते 24,470 रुपये, तर BPM साठी निवड झालेल्या उमेदवाराला 12,000 ते 29,380 रुपये दरमहा वेतन दिले जाईल। जे उमेदवार सरकारी नोकरीच्या शोधात आहेत त्यांच्यासाठी ही मोठी संधी निर्माण झाली आहे। कमी शिक्षण असूनही सरकारी नोकरीची संधी तरुणांना मिळणार आहे। तसेच नोकरी मिळवण्यासाठी कोणतीही परीक्षा घेतली जाणार नाही, तसेच मुलाखत सुद्धा घेतली जाणार नाही। केवळ 10वीच्या गुणवत्तेवर ही नोकरी तरुणांना मिळू शकणार आहे। या भरती अंतर्गत ग्रामीण डाक सेवक म्हणजेच GDS, ब्रांच पोस्ट मास्टर म्हणजेच BPM आणि सहाय्यक ब्रांच पोस्ट मास्टर म्हणजेच ABPM या पदांचा समावेश आहे। या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज सुरू झाले असून अर्ज करणारा उमेदवार हा 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे। उमेदवाराची निवड ही 10वीच्या गुणांवर आधारित असणार आहे। उमेदवाराचे वय हे किमान 18 वर्षे पूर्ण केलेले असावे, तसेच जास्तीत जास्त 40 वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे। या भरतीसाठी उमेदवारांची निवड पूर्णपणे 10वीच्या गुणांच्या आधारे केली जाणार आहे। 10वी परीक्षेत मिळालेल्या टक्केवारीनुसार गुणवत्ता यादी म्हणजेच मेरिट लिस्ट तयार केली जाईल। या भरती प्रक्रियेत कोणतीही परीक्षा नसल्यामुळे उमेदवारांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे। तसेच मुलाखत न घेतल्यामुळे पारदर्शक भरती होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। ग्रामीण डाक सेवक अंतर्गत ब्रांच पोस्ट मास्टर, ABPM आणि डाक सेवक अशी विविध पदे भरली जाणार आहेत। दरम्यान भरती प्रक्रियेत कोणतीही परीक्षा किंवा मुलाखत नसल्यामुळे ही भरती जलद गतीने पूर्ण होण्याचे संकेत देण्यात आले आहेत। उमेदवारांनी भरती संबंधी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता फक्त अधिकृत संकेतस्थळावरील माहितीवरच अवलंबून राहावे, असे आवाहन डाक विभागाने केले आहे। एकूणच पोस्ट विभागातील 28,000 पदांची ही मेगा भरती तरुणांसाठी मोठी संधी असून बेरोजगारी कमी करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल असल्याचे मानले जात आहे। तर यावर तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये नक्की कळवा। तर अशाच प्रकारच्या ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या जाणत रहा आणि आपल्या TV24 समाचार या YouTube चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा। तोपर्यंत नमस्कार।